नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर पावसाळ्यातून खूप साऱ्या रानभाज्या खायला मिळतात. याआधी पण भाज्या बनवल्यात आपण आणि आता चाललो आहे कुड्याच्या शेंगा आणायला. माझ्यासोबत मम्मी आहे आणि आता आपण चाललो आहे. तर इथे ही कुड्याची पानं आहेत, पण याला शेंगाच नाही आहेत. ही कुड्याची पानं नैवेद्याला वगैरे वापरतात, तर याला शेंगा नाहीत, आपल्याला शेंगा पाहिजेत. तर आता आपण पुढे चाललो शोधत शोधत. पाऊस रिमझिम पडला मघाशीच. ही भांगीची फुलं आहेत. तर ही भानगेची फुलं आहेत आणि भानगेची भाजी होता ना मम्मी. रानात आल्यावर खूप साऱ्या रानभाज्या बघायला मिळतात. आता आम्ही या रस्त्याच्या इथून आतमध्ये जाते. हिरवळ हिरवळ नसती. भरपूर रान आहे मम्मी. टाकळ्याची भाजी आहे बघ. टाकळ्याची भाजी काढूया. कशी आहे? मी सांगितलंय कुड्याच्या शेंगाची भाजी काढणार म्हणून. मग काय झालं? मग चल जी भेटेल ते काढूया आणि घेऊन जाऊया. या कुड्याची बघूया बघ. ती आहे ना. हा बघा केवढा मोठा कुड्याचा झाड आहे. तुझी शेंगाच नाही. हा कुड्याचीच आहेत ना. मग ओके, हे केवढं मोठं झाड आहे बघा. गुढी बघ. भरपूर मोठं आहे की खालपर्यंत आहे, इकडून आहे तर वरती. शेंगा कुठल्या साईडला ते बघ. ही बघा, त्या शेंगा आहेत, तर ते आपल्याला काढायचे आहेत. काढ, अजून छोटे छोटे आहेत, पण हे छोटेच चांगले असतात. हे असं दोन नको काढू. जून नाही आहेत. चल. पक्ष्यांचा आवाज बघ. वर्षात नाही एकदा तरी ही भाजी खायची. या शेंगांना भरपूर डिंक आहे, पूर्ण चिपचिप झालाय हात. आता आम्ही रस्त्याकडून इकडे आतमध्ये चाललो, आमच्या कुंपणामध्ये जांभीकडे चालले. तर तिकडे बघू, भाजी भेटली तर शोधणार आहोत भाजी आपण आतमध्ये जाऊन. Z+ सिक्युरिटी आहे इथं. हे लावलंच नाही चांगला लावलेला. तर का बरं. पुढचा नजारा बघा, इतका छान वाटतो ना, त्या पर्वतरांगा. आम्ही 8-10 दिवसापूर्वीच जांभीनं पुराण घातलो, तर असं कायचं आहे इकडलं वातावरण. परत परत झाडा वाढतं. पुराण घातलं म्हणून परवड लागे, पण पुराण घालून यावं आणि आपण केली लागते. खाली चाललोय, आमच्या कुंपणातून वाटेने चाललोय. वाट भरपूर अडचणीचे झाले ना, पावसात नाही असंच, पण फिरत नाही ना जास्त. गवत बघा किती मस्त आलंय, रजून हिरवी चादर पसरले. एवढा गवत कुठं वाढला नाही आहे. नाही, मस्त बैलांसाठी मस्त ना चरू. इथं पण मध्ये केवढी मोठी चार कापून नेऊसारखी झाली. आपल्या माझं सगळं जंगल झालं. मी नाकडा पण नक्की दिसली चल बघू जाऊया. लाकडा ठेवीन म्हटलं तिथून नाही ठेवलेली. आता नको, वेळ होत. वाट काही आहे. मुदाला सगळा. रानात भरपूर मच्छर चावते, पूर्ण फुल कपडे घालून यायचे, नाहीतर मच्छर खाणार घरी जाईपर्यंत. हो, भरपूर गवत वाढलंय की.
ही काय कुडाची झाडं तर दिसतात पण ही दिसत नाही शेंगा. हे काय इथं पण आहे कुड्याचं झाड. एक एवढा मोठा कुड्याचं झाड आहे ना या. तर शेंगा एक पण नाही शेंग. इकडे सगळं खैराट आहे. खैर आहेत, सागवान आहेत. ही का किती झाड. ही सगळी कुड्याची झाडं असली पण शेंगाच नाही झाली. मी पक्षी बघ किती होते थव्यात. बघ आत्ताशी होत तर पण आम्ही काढलेली भरपूर घरी. वरती भेटले ना तिकडे. तर एवढ्या शेंगा भेटल्यात आपल्याला. संध्याकाळी भाजी बनवणार आहोत आपण याची, तर संध्याकाळी भेटूयात आपण. तर मगाशी आपण शेंगा आणलो, तर ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलो. कोणती पण भाजी आहे ना ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून नंतरच भाजी बनवायला सुरुवात करायची. आता आपल्याला पहिल्यांदा ही भाजी या शेंगा आपल्याला पहिल्यांदा कापायच्या आहेत. जसं वाल कापतो ना तसंच कापून घ्यायच्या आहेत. तर मी कापायला आता सुरुवात करते. पूर्ण पूर्ण पांढरी झाली चाकू. एवढा डिंक असतो याला. ही कापलेली भाजी आहे. याच्यामध्ये गरम पाणी आहे. याच्यामध्ये भाजी शिजायला ठेवायची आहे. मी फक्त कापलेल्या भाजीवरती पाणी ओतलं तर एवढा पाण्याचा कलर लगेच चेंज झाला. आणि चुलीवरती पण बघा कलर एकदम चेंज झालेला आहे पाण्याचा. तर तो सगळा डिंक आहे तो सगळा पाण्याबरोबर आला. भाजीचा सगळा डिंक गेला पाहिजे तरच भाजी चांगली लागेल, नाहीतर खूपच कडू लागते ती. एवढा डिंक असतो त्यामुळे ती कडू लागते. तर चांगली भाजी शिजवायची आहे आपल्याला, नंतरच फोडणी द्यायची आहे. तर भाजी शिजू दे. तर 15-20 मिनटं झालेत शिजायला ठेवून. आणि मम्मी आता भाजी बनवणार आहे. आता ही काय गाळायची. पाणी किती तांबडा तांबडा झाला या. सगळं डिंक सगळं आला आता. टाक इकडे. पाणी बस झाला. पाणी तर भाजी चांगली शिजली आहे. आता याच्यामध्ये थंड पाणी ओतलं नाही मम्मी. थंड पाणी ओतल्यानं पिवळू खावी ना. चांगली मळायची आणि मळल्यावर ना थोडी तिखटपणा जातात त्याची. चीक असतं ना. चांगली शिजली आहे ना अगदी. शिजली आहे चांगली. वर्षात एकदा तरी खायची है ना. रानटी भाजी.
पाणी काय ह्या चिखलाचं पाणी वाटतंय. तर मस्त भाजी झाली शिजून आणि आता काय करायचं आहे, आता हे तव्यावर करूया. फोडणी द्यायची आहे भाजीला. तर तव्यात मम्मी आता भाजी बनवणार आहे. तेल टाकूया आणि या साईडला लसूण, कांदा, मिरची, खोबरं सगळं तयार करून ठेवलेलं आहे फोडणीसाठी. फोडणी द्यायची आता. आधी ही लसूण टाकतो. ही उडणार हा. तांदूळ टाकतो. कांदा आणि मिरची पण टाकल्या आता दादा. हा. आता हे खोबरा टाकतो. आता मम्मी हळद टाकते. हां, आम्ही का टोमॅटो वगैरे काय टाकत नाही. तुम्हाला जर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता टोमॅटो वगैरे भाजीमध्ये. आता हे टाकतो. हां, मस्त. आता मीठ टाकूया. हां, मला अशी शेंगासारखी वाटेल ना भाजी. हा, गोडी. तर आज कुडाची शेंगाची भाजी, भात, डाळ, पापड असं सगळं आहे. आणि आता मी जेवते. मम्मीकडे मग तू जेवत का नाही? पप्पू नंतर आलो ना की मी जेवतो. तर सगळे आपापल्या टायमिंगनुसार जेवतात. पप्पू येईल तेव्हाच मम्मी जेवल. तर आता मी जेवते. तुम्हाला टेस्ट सांगते कशी झाली ती भाजीची. तू जेव. भाजी मस्त आहे. थोडीशी कारल्याच्या भाजीसारखी आहे, कडू, पण चवीला चांगली आहे. जर तुम्हाला कारल्याची भाजी आवडत असेल ना तर ही पण भाजी तुम्हाला नक्की आवडेल. एकदा तरी नक्की अशी भाजी करून खा. आणि आता जेवते मी. तर हा ब्लॉग कसा आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय.